समीर, स्क्रीन विजिबल आहे का बघ. रिप्लाय दे. ओके. आपण 2 मिनिटं वाट बघू, अजून कोणी जॉईन होत आहे का. अजून कोणी ऍड होत नाहीये तर समीर, आपण तुला काही शंका आहेत का या टॉपिक बद्दल? मधला कुठला पार्ट कळला नाहीये किंवा असं काही? ओके.
आपण जस्ट एक 5-10 मिनिटं कंटिन्यू करूया. जर नाही कोण जॉईन झालं तर आपण आज थांबू आणि मग ज्या दिवशी सगळे असतील त्या दिवशी लेक्चर कंटिन्यू करू. कारण आज फक्त तू एकटाच आहेस, त्यामुळे आपण एक पॉइंट घ्यायला सुरुवात करूया. कोण जॉईन झालं तर ठीक आहे, नाही तर आपण मग थांबू. ओके. तर लास्ट टाइम पर्यंत आपण डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर इथपर्यंत बघितलं होतं आणि आयडियल गॅस आणि रिअल गॅस याची डेफिनेशन काय आहे ती बघितली होती. लास्ट लेक्चरला तू होता का? ओके. तर आपण परत वाटल्यास एकदा डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर इथपासून सुरुवात करूया. सो an ideal gas is the one that exactly follows the ideal gas equation. आयडियल गॅस म्हणजे काय? जे गॅस आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करतात त्यांना आपण आयडियल गॅस असं म्हणतो. ऑन रिअरेंजिंग द आयडियल गॅस इक्वेशन n is equal to PV upon RT. If we use 1 mole of any gas, then the ratio of PV upon RT is predicted to have numerical value of 1 at all pressure. PV upon RT हा जो रेशो आहे त्याची व्हॅल्यू ही नेहमी 1 असते कोणत्याही प्रेशरला, at all pressure. If a gas does not obey the ideal gas law, the ratio will be either greater than 1 or less than 1. म्हणजे तो गॅस जर आयडियल गॅस इक्वेशन फॉलो म्हणजे त्याचा जर रेशो 1 असेल तर आपण म्हणू की तो आयडियल गॅस आहे, आणि त्याचा रेशो जर 1 पेक्षा कमी किंवा 1 पेक्षा जास्त जर असेल तर आपण त्याला म्हणणार रिअल गॅस आहे. तो आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करत नाही, आयडियल गॅस लॉ फॉलो करत नाही, डज नॉट ओबे द आयडियल गॅस लॉ. तर त्यांना आपण रिअल गॅस म्हणतो. जे आयडियल गॅस लॉ इक्वेशन फॉलो करतात ते आयडियल गॅसेस, आणि त्यांचा PV अपॉन RT हा जो रेशो आहे त्याची व्हॅल्यू किती असते? नेहमी 1 असते. आणि जे आयडियल गॅस लॉ फॉलो करत नाहीत, ज्यांची व्हॅल्यू रेशोची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त किंवा 1 पेक्षा कमी असते त्यांना आपण रिअल गॅसेस म्हणतो. आयडियल गॅस, a gas that obeys all the gas laws over the entire range of temperature and pressure. आपण जे वरती लास्ट टॉपिक मध्ये लास्ट जी लेक्चर्स कव्हर केली आपण त्याच्यामध्ये जे आयडियल गॅस जे गॅस लॉज होते, बॉयलेज लॉ, चार्ल्स लॉ, ते जे गॅस लॉ आहेत सगळे, ते जे गॅस फॉलो करतात, ओबे करतात, त्यांना आपण आयडियल गॅस म्हणतो कोणत्याही टेम्परेचरला किंवा प्रेशरला. देर आर नो इंटरॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द मॉलिक्युल्स. त्यांच्यामध्ये कोणतेही इंटरॅक्टिव्ह फोर्सेस नसतात. द मॉलिक्युलर व्हॉल्यूम इज निग्लिजिबली स्मॉल compared to the volume occupied by the gas. These are point particles. त्यांच्यामध्ये जे काय मॉलिक्युलर व्हॉल्यूम इज निग्लिजिबली स्मॉल, त्यांना मॉलिक्युलर व्हॉल्यूम हा कमी असतो टू द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस. गॅसने जो व्हॉल्यूम ऑक्युपाइड केला आहे त्याच्यापेक्षा त्याचा मॉलिक्युलर व्हॉल्यूम हा निग्लिजिबली स्मॉल असतो, खूप कमी असतो. आणि त्याच्याच विरुद्ध रिअल गॅसेस म्हणजे काय? रिअल गॅसेस डज नॉट ओबे बॉयलेज लॉ अँड चार्ल्स लॉ अंडर ऑल कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. रिअल गॅसेस आहेत ते चार्ल्स लॉ आणि बॉयलेज लॉ ओबे करत नाहीत कोणत्याही प्रेशरला किंवा टेम्परेचरला. A deviation from the ideal behavior is observed. A high pressure and a low temperature is due to two reasons. दोन reasons मुळे आहे. ते लॉ ओबे का नाही करत, डेव्हिएट का होतात आयडियल बिहेवियर पासून, तर त्याच्यासाठी दोन कारण आहेत. पहिलं, द इंटरमोलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर नॉट निग्लिजिबल इन रिअल गॅसेस. इंटरमोलिक्युलर फोर्सेस जे आहेत ते थोडे जास्त असतात, थोडे स्ट्रॉंग म्हणजे वीक नसतात एकदम, काही सर्टन ह्याच्यामध्ये ते प्रेझेंट असतात.
This do not allows the molecule to collide the container wall with a full impact. त्यामुळे आयडियल गॅस ज्या इम्पॅक्टने कंटेनर वॉलला कोलाइड होतात त्या फुल कॅपॅसिटीने रिअल गॅसेस होत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस थोडे स्ट्रॉंग असतात कंपेअर टू आयडियल गॅसेस. दिस रिझल्ट इन अ डिक्रीज इन द प्रेशर. त्यामुळे काय होतं, साहजिकच प्रेशर हे कमी असतं, कारण गॅसमध्ये प्रेशर कसं एक्झर्ट होतं आपण पाहिलं होतं की गॅस मोलिक्युल्स जेव्हा मूव्ह होतात तेव्हा ते कंटेनरच्या वॉलला कोलाइड होतात आणि त्याच्यामुळे जे प्रेशर एक्झर्ट होतं त्यामुळे प्रेशर त्याच्यामध्ये जनरेट होतं. आता रिअल गॅसेसमध्ये काय होतं, तर ते इंटरमोलिक्युलर फोर्सेस जास्त असतात, त्यामुळे मूव्हमेंट कमी असते आणि मूव्हमेंट कमी असल्यामुळे जे कंटेनरला मोलिक्युल्स आदळणार आहेत ते कमी आदळतात. त्यामुळे जनरल काय होतं, टेम्परेचर हे कमी क्रिएट होतं. आणि सेकंड, ॲट अ हाय प्रेशर द मोलिक्युल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर. द शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्सेस स्टार्ट ऑपरेटिंग अँड molecules behaves as the small but hard spherical particles. एक मिनिट हा समीर. तर हे दुसरं कारण, ॲट अ हाय प्रेशर द मोलिक्युल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर. ते एकदम क्लोज असतात एकमेकांशी आणि त्यामुळे शॉर्ट रेंज रिपल्सिव्ह फोर्सेस स्टार्ट ऑपरेटिंग अँड द मोलिक्युल बिहेव ॲज अ स्मॉल बट हार्ड स्पेरिकल पार्टिकल्स. The volume of the molecule is not negligible, therefore less volume is available for molecular motion. त्यामुळेच काय होतं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोलिक्युलच्या मुवमेंटसाठी जागा राहत नाही, एकदम कमी व्हॉल्यूम राहतो. At a very low pressure, the molecular motion becomes slow and the molecules are attracted to each other due to the attractive forces. Hence, here again the behavior of the real gas deviates from the ideal gas behavior. Deviation with respect to pressure can be studied by plotting pressure versus volume curve at a given temperature. At a very high pressure, आता हा फिगर एकदा डोळ्याखालून घालू आपण. 10.14 जो ग्राफ आहे व्हॉल्यूम अगेन्स्ट प्रेशरचा. तर ह्याच्यामध्ये काय आहे, ॲट अ व्हेरी हाय प्रेशर द मेजर्ड व्हॉल्यूम इज मोर दॅन theoretically calculated volume assuming ideal behavior, but at a low pressure measured and calculated volumes approach each other. Aditya sir, I'm audible? Yes. I think nobody is joining, so we can discontinue in case you don't mind. You will also get little rest. Okay. Sorry sir, you can continue whatever you feel. It's as per your choice. Okay? Okay. Thank you sir. Bye sir. Yes. समीर, ऍक्च्युली आज नाहीये, तू एकटाच जॉईन झालायस. त्यामुळे आपण आता हा एवढा आपण पॉइंट जो कव्हर केलाय तो ठीक आहे, पण कंप्रेसिबिलिटी पासून आपण पुढच्या लेक्चरला बघूया. नाहीतर आपल्याला डबल रिपीट करण्यापेक्षा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके, तू लिव्ह झालास तरी चालेल मीटिंग. थँक्यू. गुड नाईट.